नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। हा व्हिडिओ बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण देशावर राज्य करणाऱ्या आणि सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून टिमकी वाजवणाऱ्या भाजपचा महाराष्ट्रातील या 4 जिल्ह्यांमध्ये एकही आमदार नाहीये आणि या विधानसभेला निवडूनही येणार नाहीये, निवडूनही येऊ शकत नाहीये, कारण त्यांच्या वाटेला जागाच येणार नाहीये। तिथं भाजपला शोधून देखील उमेदवार मिळणार नाहीये, कारण हे 4 जे जिल्हे आहेत ते भाजपा मुक्त जिल्हे आहेत। चला तर बघूयात कोणते आहेत ते जिल्हे ज्या ठिकाणी भाजपला पाय ठेवायला देखील जागा नाहीये। भंडारा जिल्ह्यातील आमदार जर आपण बघितले तर 3 आमदार या भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत। तुमसर विधानसभेचे आमदार आहेत राजेंद्र कोरमारे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत ते। भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत नरेंद्र भोंडेकर, अपक्ष आहेत, त्यांनी सध्या एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे। आणि साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत नाना पटोले, काँग्रेसचे। हे 3 विधानसभा मतदारसंघ भंडारा जिल्ह्यामध्ये येतात आणि या जिल्ह्यामध्ये भाजपचा एकही आमदार नाहीये, त्यामुळे भंडारा जिल्हा हा भाजपमुक्त जिल्हा आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यानंतर कोल्हापूरमध्ये 10 विधानसभा मतदारसंघ आहे। आता 10 विधानसभा मतदारसंघापैकी एक तरी आमदार भाजपचा असायला पाहिजे होता का नाही, पण नाहीये। बघा तुम्हाला स्थिती सांगतो कोल्हापूर जिल्ह्याची। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत राजेश नरसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे। राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत प्रकाश आंबेडकर, सध्या एकनाथ शिंदे गटासोबत आहेत। कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आहेत सध्या। कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ऋतुराज पाटील, काँग्रेसचे। करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत PN पाटील, त्यांचं निधन झालंय, काँग्रेसचे होते ते। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयश्री जाधव, काँग्रेसचे आहेत। शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे, जनसुराज्य पक्षाचे आहेत। हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू आवळे, काँग्रेसचे। इचलकरंजी विधानसभेचे प्रकाश आवळे, अपक्ष। आणि शिरोळ विधानसभेचे उल्हास पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत आहेत। त्यामुळे कोल्हापूरमध्ये देखील भारतीय जनता पार्टीला पाय ठेवायला जागा नाही। हा जिल्हा देखील भाजप मुक्त आहे आणि या जिल्ह्यामध्ये आता भाजपचा आमदार निवडून येणे देखील नाही, कारण त्यांना तिथे जागाच मिळणार नाहीये, तिकीटच नसणार आहे त्यांचं तिथे। रत्नागिरी जिल्ह्याची देखील अशीच स्थिती आहे। 5 विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। दापोली विधानसभेमध्ये योगेश कदम, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे। गुहावर विधानसभा मतदारसंघामध्ये भास्कर जाधव, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे। चिपळूण विधानसभेमध्ये शेखर निकम, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे। रत्नागिरी विधानसभेमध्ये उदय सामंत, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे। राजापूर विधानसभा राजन साळवी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे। आणि अशा प्रकारे रत्नागिरी जिल्हा देखील भाजपमुक्त जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये एकही भाजपचा आमदार नाही आणि या विधानसभेला निवडून देखील येणे नाही, कारण जागाच सुटणार नाही त्यांच्या वाटेला। पालघर जिल्ह्याची परिस्थिती देखील अशीच आहे। खासदार पालघर जिल्ह्याचा भाजपचा झालेला आहे, मात्र आमदार सध्या पालघर जिल्ह्यामध्ये भाजपचा एकही नाही। डहाणू विधानसभा मतदारसंघात विनोद निकोले, माकपचे। विक्रमगड विधानसभा मतदारसंघात सुनील भुसारा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे। पालघर विधानसभेत श्रीनिवास वनगा, शिवसेना शिंदे गटाचे। बोईसर विधानसभेमध्ये राजेश पाटील, बहुजन विकास आघाडीचे। नालासोपारा विधानसभेत क्षितिज ठाकूर, बहुजन विकास आघाडीचे। आणि वसई विधानसभेचे हितेंद्र ठाकूर, बहुजन विकास आघाडीचे। त्यामुळं पालघर जिल्ह्यात देखील भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार नाही आणि या विधानसभेला निवडूनही येणार नाही। त्यामुळे हे जिल्हे आहेत जे भाजपमुक्त राहणार आहेत आणि आता सध्याला भाजपमुक्त आहेत ते। या जिल्ह्यामध्ये भाजपचा आमदार नाही आहे। त्यामुळं सर्वात मोठा, जगातील सर्वात मोठा असं भारतीय जनता पार्टी म्हणून घेते स्वतःला की मोठा राजकीय पक्ष आहे आमचा, पण महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये भाजपमुक्त आहेत हे जिल्हे। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि या विधानसभेला भारतीय जनता पार्टीच्या किती जागा निवडून येतील ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।